स्वप्नील, लहानपणी ना मला वाटायचं की आपण डोर कीपरशी लग्न करावं. का? हा, म्हणजे मला रोज सिनेमा बघायला मिळेल. काय सांगते? हो. मला लहानपणी नेहमी वाटायचं की आपण डोर कीपर व्हावं. काय सांगतोस? किती पटकन सुचतं रे तुला असं आगाऊपणे बोलायला. नाही नाही नाही, मी खरंच सांगतो. म्हणजे सिनेमाची शपथ. नाही, मग बरोबर असेल. म्हणजे बघ ना, आपण थिएटरच्या अंधारात बुडून जातो आणि समोरचा रुपेरी पडदा उजळून निघतो. आणि त्यानंतर पुढचे 3 तास आपण अक्षरशः त्यात हरवून जातो. आपल्या डोळ्यासमोर एक मायानगरी उभी राहते. पडद्यावर अनेक चमत्कार घडत असतात. कधी ज्ञानेश्वर भिंत चालवतात, कधी तुकाराम पुष्पक विमानातनं निघून जातात. या ट्रिक्स तर अफलातून असतातच, पण आपल्या आजूबाजूचा निसर्ग, साध्या साध्या जागा सुद्धा इतक्या उत्तम चित्रित केल्या जातात की बघून आपण अक्षरशः थक्क होतो. आणि ही किमया घडवतात चित्रपटांचे तंत्रज्ञ. हे वेगळं विश्व निर्माण करणाऱ्यांना विश्वकर्माच म्हटलं पाहिजे. चित्रपटात छोटीशी भूमिका करणाऱ्या कलाकारालाही प्रसिद्धी मिळते, पण हे तंत्रज्ञ हे नेहमी पडद्या आडच राहतात. गेल्या 100 वर्षांमध्ये आपल्या तंत्राच्या जोरावर किमया घडवणाऱ्या तंत्रज्ञांचं अभिवादन करूया आणि यंदाच्या तांत्रिक पुरस्कारांकडे वळूया. सुरुवातीला प्रायोगिक नाट्य विभागातील तांत्रिक पुरस्कार. गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2012 पॉवर्ड बाय पार्ले हॅपी हॅपी मधील हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो संदीप कुलकर्णी आणि स्वाती चिटणीस यांना. पहिला पुरस्कार सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रायोगिक नाटक आणि विजेते आहेत सुमित पाटील, संगीत कोणे एकेकाळी. या सोहळ्यातल्या आजच्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी आहेत. जोरदार टाळ्या. अभिनंदन. यानंतर सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना प्रायोगिक नाटक आणि विजेते आहेत भूषण देसाई, संगीत कोणे एकेकाळी. अभिनंदन भूषण. सर्वोत्कृष्ट वेशभूषा प्रायोगिक नाटक विजेते आहेत उर्वशी ठाकरे, पुन्हा एकदा संगीत कोणे एकेकाळी. यानंतर व्यावसायिक नाट्य विभाग तांत्रिक पुरस्कार. सर्वोत्कृष्ट नेपथ्य व्यावसायिक नाटक विजेते आहेत प्रदीप मुळे, प्रियांका आणि 2 चोर. यानंतर सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना व्यावसायिक नाटक आणि विजेते आहेत शीतल तळपदे, प्रियांका आणि 2 चोर साठी. अभिनंदन शीतल. या पुढचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट वेशभूषा व्यावसायिक नाटक विजेते आहेत नीलम सकपाळ, हे माझे नवे. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. थँक्यू. झी गौरव.